करायचा आहे. हे बाबा थांब 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 यश थांब. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डे असल्यामुळे ऑफकोर्स वीकेंड असल्यामुळे मस्त आरामात उठणं झालं, खाणं झालं. आणि आज आहे लोव्जमध्ये किड्स वर्कशॉप. इथे फ्री किड्स वर्कशॉप असतात खूप ठिकाणी, तर आज आम्ही तिथे जाणार आहे. तर तिथनं आम्ही किट कलेक्ट करणार आहे आणि यानंतर आज आमचा प्लॅन आहे की ओरलँडोला जायचं. तर ओरलँडोला जाण्यासाठी आम्हाला लागतो इथून 1.5 ते 2.25 तास. तर तिथे आम्ही एका सफारीला जाणार आहे. तर येस, आम्ही तिकीट वगैरे कालच ऑलरेडी काढून ठेवले. सो आज सकाळी उठायचं आणि फक्त प्लॅन करायची गरज नाही आहे, निघायचं. तर असा आमचा प्लॅन होता. तर येस, आता आम्ही जाणार आहे लोव्जला अंघोळ वगैरे करून आणि त्यानंतर तिकडनं डायरेक्ट जाणार आहे ओरलँडोला. तर या ब्लॉगला स्टार्ट करूया. कीप ऑन वॉचिंग. हाय गाईज, तर आलेलो आहे लोव्जला. तर थोडासा चेंज झालेला आहे प्लॅनमध्ये आणि असा झाला आहे की आम्ही डायरेक्ट नाही जाणार आहे. तर आम्ही इथनं किट घेणार आहे पहिले, कारण की थोडंसं लेट झालेलं. तर आम्हाला ही किट तर घ्यायचीच होती, नाहीतर रिशान नाराज होईल. तर येस, आता लोव्जमध्ये आलो आहे किट घ्यायला. नंतर मग आम्ही परत घरी जाणार आहे. स्वेटर वगैरे असे जे गरजेचं सामान आहे ते घेणार आहे आणि मग ओरलँडोसाठी जाणार आहे. हे आहे लोव्ज. आतमध्ये किट घ्यायला जायचं आहे. तर इथे अशी किट घ्यायची आहे. तर जे DIY प्रोजेक्ट आहे ते तुम्ही इथे बसून पण बनवू शकता. हातोडी वगैरे ते सगळे ते देतात, पण आम्ही घरी घेऊन चाललोय. तर या 2 किट्स आम्ही घेऊन आलेलो आहे. तर मी लास्ट टाइम रजिस्टर केलं होतं 2 किट्ससाठी, तर त्यासाठीच मला 2 किट्स मिळाल्या आहेत. कारण की मी एक स्पेअरमध्ये ठेवते, कधी कधी हा चुकवून देतो रिशान. तर मग दुसरं पण बनवायला चांगलं पडतं. तर जिथे आम्ही जाणार आहे ओरलँडोला, जी सफारी आम्ही करणार आहे ती ड्राईव्ह थ्रू सफारी आहे. म्हणजे तुम्ही कारमध्ये बसूनच करू शकता आरामात. तर तिथे टोटल 1 तास ते 1.5 तास असा वेळ लागतो. सो जास्त काही नाही आहे. आणि त्यानंतर मे बी संध्याकाळी आम्ही तिथे खूप थीम पार्क्स आहेत डिझनीचे वगैरे. तर तिथे एक बाहेर एरिया आहे जिथे तुम्ही वॉक करू शकता. तिथे खूप रेस्टॉरंट्स वगैरे आहे. तर तिथे पण जाण्याचा आमचा प्लॅन आहे. कारण की ओरलँडो घरापासून 1.5 ते 2 तासावर आहे आणि तिथला रोड कायम बिझी असतो. नेहमी ट्रॅफिक लागते तिथे जाताना आणि येताना. सो एकदा तिथे गेलो की पूर्ण दिवस तिथेच घालवायचा आमचा प्लॅन असतो. आज पण तसाच प्लॅन आहे. तर बघूया काय होतं आहे ते. चला जाऊया घरी. हे किट ठेवून देऊया, यशला पिक करूया आणि काही सामान घ्यायचं ते पिक करूया आणि मग निघूया ओरलँडोला. तर निघता निघता दुपारच्या जेवणाची पण वेळ झाली होती. तर टाइम जाऊ नये म्हणून आम्ही चिपोटले पिक केलं आणि निघालो. म्हणता म्हणता पोचायला बराच वेळ लागून गेला आणि रस्त्यात आम्हाला गाई आणि म्हशी चरताना दिसली. खूप दिवसांनी असं बघायला मिळाल्यामुळे मला खूप भारी वाटलं. कारण की अमेरिकेमध्ये सहजासहजी हे सिटीमध्ये दिसत नाही, त्यासाठी थोडंसं आतल्या साईडला जावं लागतं. हाय गाईज, तर फायनली 2.5 तासानंतर आम्ही पोचलेलो आहे सफारीला. तर आता रेस्टरूम यूज करणार आहे आणि त्यानंतर मग एकदा गाडी सुरू झाली तर 1-1.5 तास मस्त सफारी करायची. तर हे आहे वाईल्ड फ्लोरिडा सफारी ड्राईव्ह थ्रू पार्क आणि इथे आता स्प्रिंग ब्रेक लागल्यामुळे बरीचशी गर्दी झालेली आहे. बाकीच्या स्टेट्समधले पण लोक फ्लोरिडामध्ये फिरायला येतात स्प्रिंग ब्रेकमध्ये खास करून, कारण की इथलं वातावरण खूप प्लेझंट असतं या वेळेत. तर आत्ता आम्हाला पोचायला वाजले 3. तर हे चालू आहे 5 पर्यंत. तर हार्डली 1 ते 1.5 तास इथे लागतो आणि एकदा तुम्ही तिकीट काढलं की किती वेळेस पण इथे राऊंड मारू शकता. तर ड्राईव्ह थ्रू असल्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि आम्ही चिपोटले पण खायला आणलेलं. सो भूक लागली तर खायला पण आहे. तर लेट्स गो इनसाइड. यश येतोच आहे आता, तर यशची वाट बघते आहे. तर मस्त गाडीत बसून सगळं बघायचं आहे, कारण की इथे आज खूप ऊन आहे. म्हणजे आता फ्लोरिडा हे खरंच जाणवायला लागली आहे. तर त्याच्यामुळे मस्त गाडीत बसून आता आम्ही ॲनिमल्स बघणार आहे. आणि इथे जिराफ आणि बाकी बरेचसे ॲनिमल्स आहेत. ॲलिगेटर्स तर इथे आहेत. फ्लोरिडा त्यासाठीच फेमस आहे ॲक्च्युली.
तर येस, बघूया काय काय दिसतंय ते. हॅलो. चला, लेट्स गो इनसाइड. खाली बसून या रिशा. हे काय आहे? डिअरचा प्रकार असेल कुठला. लेट्स गो. मस्त सनरूफ मध्ये उभी आहे मी. Lots of look. पूर्ण आतमध्ये उडाली ती. एवढं ऊन आहे की तिला आता जावंच लागलं आत, है ना. तिचे शिंग बाहेर आलेत बघ रिशान. किती छान आहे यार हे, है ना. फार युनिक आहे ट्री. I see some food that they're licking. You see that box? Is there anything in the pond on the right? हे पण समोरचं ट्री पण तसंच आहे बघ. फार युनिक आहे फ्लोरिडाचे ट्री. There's nothing. There's nothing. How's that right one? छान Like आहे. a bed. तुला कुठला आवडला रिशान? Which is your favorite? That's right. तिकडे डॉटेड डिअर Finding way out. किती छान आहे ना ते. You look cute. त्याला क्रॉस करायचं आहे. हे बाबा थांब 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 यश, थांब थांब, चाललंय ते. हो किती छान आहे. This one. थांब यश, थांब. दिसतंय तुला? खूप छान दिसतंय बघ. Oh, I need to be careful. बाय. Bye. बायसन. Bye, son. झू मधले अॅनिमल जास्त जगत असतील का रे. What's in the sand? Oh, the sand. सफारी मधले मस्त खायला प्यायला मिळतं, पण अटॅक नाही करत, काही नाही. आणि त्यांना चांगलं खायला देत असतील, एकदम न्यूट्रिशियस. Looks like a big mouth. त्याला क्रॉस करायचं आहे वाटतं ना. थांब, त्याला क्रॉस करू दे यश. किती टॉल आहे यार. Bigger than a car. He wants to cross. बऱ्याच दिवसांनी पाहिला आपण. प्रिंट बघ किती छान आहे, एकदम ब्युटिफुल आहे. But not ripped. बघ रिशान, एक ब्राऊन आहे आणि एक थोडासा ब्लॅक कलर आहे. Brown. है ना. ब्राऊन वाला छोटा आहे This वाटतं. is black and परत अलिगेटरच्या तिथे आलो आपण. अच्छा, हे क्रोकोडाईल आहे का. क्रोकोडाईलचं तोंड वेगळं असतं वाटतं अलिगेटर पेक्षा ना, असं काहीतरी आहे. झू मध्ये कसं असतं ना, ते नुसते बसलेले असतात, असते ना ते झोपलेले असतात. त्यांना सगळं खायला प्यायला मिळतं. पण इथे हा तेच, इथे ते मस्त ओपन मध्ये त्यांचं चालू आहे मस्त
खातायत पितायत. बहुतेक ते छोटे बेबीज आहेत. काय प्रकार आहे हा? रेनडियर आहे. म्हणजे हे जे व्हाईट आहेत ना ते रेनडियर्स आहेत सगळे. हा. आणि बघ ते त्याचा बेबी हे बघ. हे बघ. वाव, रेनडियर पाहिलं आपण फर्स्ट टाइम. हा ते पण असं सफारी मध्ये है ना. मस्त आहे यार. चला किती स्वच्छ आहे रे हा ऑस्ट्रिच. ओ माय गॉड, म्युझिशियन आहे हे. केवढं यूज आहे बघ ना. मस्त झोपलाय आणि ते त्याने तोंड उघडलं ना पूर्ण असं आपला हातच जाईल त्याच्या तोंडात है ना. एवढं मोठं आहे हे. अमेरिकन ॲलिगेटर्स आहे बरं काय किंवा मग अमेरिकन क्रोकोडाईल असं काहीतरी. तुला आठवतं आपण एव्हरग्लेड्सला गेलो तेव्हा असे पाहिलेले. हा मिस्टर बघ डोळे बंद करून उघडे. हे काय? Oh my god. Oh my god. ओपन करताय. जिरा फुल भाव खातोय बघ ना. नाहीच त्याला यायचंच नाहीये. बघ आता सगळे जे खायला घालायला आले ते सगळे वेट करतात. बघ रिशान जिराफला खायचंच नाही आता काय करणार. झाली आता. चला जा. ओ बघ गेला तो बघ. झालं सगळं करून आता चालला खायला परत. ओळखते त्यांना. तिथल्या लोकांना तो फार असं ओळखून आहे. ते काही करत नाही का रे तसं. चालला चालला चालला. ये तर झालेली आमची सफारी पूर्ण. इथनं आम्ही एक्झिट केली आणि साईडलाच जिराफला तुम्हाला फीड करायचं असेल तर तुम्ही फीड पण करू शकता एक्स्ट्रा पैसे देऊन. पण जसं आता तुम्ही बघितलं जिराफ अजिबात इंटरेस्टेड नव्हता खाण्यात. मे बी आता तो खात असेल पण यस त्यांच्या मूडप्रमाणे ते खातात वगैरे. तर यस एकदम पैसा वसूल होतं. एकदम भारी वाटलं आणि एकदम जवळनं ॲनिमल्स बघायला मिळाले. खूप दिवसांनी मिळाले. येलोस्टोनला आम्ही जेव्हा गेलो होतो त्यानंतर कदाचित आत्ताच बघायला मिळाले. तर येस आता जातो आणि काहीतरी खातो. तर आता आम्ही चाललो रेस्टॉरंटला आईस्क्रीम वगैरे खायला. आणि साईडलाच इथे लेक आहे तर तिथे एअरबोट राईड्स पण होतात. तुम्हाला दाखवते. इथे साईडला ती लेक आहे. तर खूप ऊन असल्यामुळे आम्ही असं डिसाईड केलं की लेट्स हॅव आईस्क्रीम. तर आता यश ऑर्डर करतोय आईस्क्रीम. तर मी मगाशी तुम्हाला सांगायचं विसरली. आम्ही जिथे आत्ता आलो आहे त्याचं नाव आहे गेटर पार्क. तर जेव्हा तुम्ही सफारीचं तिकीट काढतात त्याच्यामध्येच तुम्हाला या पार्कचा पण ॲक्सेस मिळतो फ्रीमध्ये. इथे तुम्ही मस्त सावलीमध्ये बसून चिल करू शकता. जसं मी आता इथे आईस्क्रीम घेतलं आहे आणि लेककडे बघत बघत मी आता हे एन्जॉय करते. तर जी इथे मागे लेक आहे तिथे एअरबोट राईड्स पण होतात. तर ज्यांना हे करायची इच्छा आहे ते एअरबोट राईड पण इथे एन्जॉय करू शकता. आता आम्ही आतमध्ये आलो आहे. तर बघूया काय इथे. तर हे आहेत मिलिटरी मकाऊज. तर खूप मस्त आणि एकदम ब्युटिफुल इथे. तर आम्ही थोडंसं लेट झालो होतो इथे यायला त्यामुळे आम्हाला खूप कमी वेळ मिळाला हे एक्सप्लोअर करायला. बट जेवढं करता आलं तेवढं आम्ही सगळं केलं.
तर इथे माझ्या मागे फ्लोरिडा पॅन्थर आहे. तर इथे फिमेल पॅन्थर आहे आतमध्ये, तुम्हाला दाखवते, झूम करून दाखवते. इथे आतमध्ये मला नीट झूम करता येत नाही कॅमेरामुळे, पण याचे जे नंबर्स आहेत ते खूप कमी झाले आहेत. त्याला नीट प्रोटेक्ट करून ठेवले. ओ माय गॉड, व्हाईट ॲलिगेटर. बघ ना ईशान, आर दे इवन रिअल? असं वाटतच नाही रिअल आहेत ते. वाव, दिस इज अ शो स्टॉपर. यानंतर आम्ही गेलेलो ॲलिगेटरच्या एरियामध्ये, म्हणजेच ॲलिगेटर पॉन्ड एरियामध्ये. तर इथे खूप जास्त ॲलिगेटर्स होते. फ्लोरिडा हे ॲलिगेटरसाठी एकदम फेवरेबल ठिकाण आहे. तर ते सगळीचकडे असतात इथे. अरे केवढे आहेत इथे, मस्त डुंबत बसलेत पाण्यात. इथे त्यांचे बेबीज आहेत, पाहिले यश? या साईडला. लेट्स गो. ओ माय गॉड, बघ ते बेबीज आहेत ते. ऍक्च्युली फ्लोरिडामध्ये काय ॲलिगेटर्स काय असे हे नाही आहेत, रोजच दिसतात. साईडच्या पॉन्ड मध्ये पण दिसतात. केवढे मोठे आहेत ते माझ्या मागे. लेट्स गो. पार्क बंद होत आहे आता, जाऊया परत. ओव्हरऑल आम्ही खूप एन्जॉय केलं. सफारी नंतर आता इथे थोडासा वॉक केला आणि आता घरी जायची वेळ झालेली आहे, कारण की पार्क क्लोज करतात ते. बिग व्हर्जन ऑफ स्क्विरलच वाटतंय. स्नेक. किती छान आहे हा. हा आफ्रिकेमध्ये असतो वाटतं, कारण की आफ्रिका सेक्शन आहे. पॉर्क्युपाईन. कात्रज नंतर आत्ताच बघतीये. तर आता आम्ही घरी पोचणार होतो, तर म्हटलं डिनर करून घेऊया. तर कलवर्समध्ये आलो आहे. तर इथे व्हेजिटेबल बर्गर मिळतो, तर त्यासाठी आम्ही कलवर्सलाच येतो बरेचदा. त्याच्यामध्ये मस्त स्पायसी सॉस टाकून घ्यायचं आणि खायचं. तर आता आम्ही आलो आहे कलवर्समध्ये. इथे आम्ही मस्त एन्जॉय करणार बर्गर आणि त्यानंतर जाणार घरी. बाय द वे आत्ता वाजलेले आहेत 8:30. तर आम्हाला घरी जायला आरामात 9-9:30 होतील. तर मी म्हटलं जेवण करून घेऊया आणि मगच घरी जाऊन मस्त झोपूया. तर हा होता आजचा व्लॉग. कसा वाटला तुम्हाला? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.